श्री राम जय जय राम। 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 जय जय रघुवीर समर्थ। जय श्रीराम। भक्तांना जय जय रघुवीर समर्थ। मी आदरणीय समर्थ भक्त आपल्या मॅडमना विनंती करतो की आपण निरूपण सुरू करावं. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय जय राम. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरः क्षितौ विजयते. श्रीरामदासो गुरुः मला वाटते अंतरी त्वा वसावे. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपथ्या परी पाववी प्रेमग्रासा
महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ। जय जय रघुवीर समर्थ। प्रातः स्मरामि रघुनाथमुखारविन्दं मन्दस्मितं मधुरभाषि विशालभालं कर्णावलम्बिचलकुण्डल शोभिगण्डं कर्णान्तदीर्घनयनं नयनाभिरामं प्रातर्भजामि रघुनाथ करारविन्दं रक्षोगणाय भवदं वरदं निजेभ्यः यद्राज्यसंसदि विभज्य महेशचापं सीताकरग्रहणमङ्गलमापसद्यः प्रातर्नमामि रघुनाथ पदारविन्दं वज्राङ्कुशादि शुभरेखिसुखावहं मे योगीन्द्रमानसमधुव्रतसेव्यमानं शापापहं सपदि गौतमधर्मपत्न्याः प्रातर्नमामि वचसा रघुनाथनाम वाग्दोषहारि सकलं शमलं निहन्ति यत्पार्वती स्वपतिना सह भोक्तुकामा प्रीत्या सहस्रहरिनाम समं जप प्रातःश्रये श्रुतिनुतां रघुनाथमूर्तिं नीलाम्बुजोत्पलसितेतर रत्ननीलाम् आमुक्तमौक्तिकविशेष विभूषणाढ्यां ध्येयां समस्तमुनिभिर्जनमुक्तिहेतुं यश्लोकपञ्चकमिदं प्रयतः पठेद्भिः नित्यं प्रभातसमये पुरुषः प्रबुद्धः श्रीरामकिङ्करजनेषु स एव मुख्यो भूत्वा प्रयाति हरिलोकमनन्यलभ्यं भूत्वा प्रयाति हरिलोकमनन्यलभ्यं शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीरामांना, श्री समर्थांना, श्री मारुतीरायांना आणि आपल्या सर्व गुरूंना वंदन करून आपल्या हृदयस्थ परमात्म्याला सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साधक भक्त सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करीत आहे। खूप आनंद होतो की गेले 8-9 दिवस मला ही संधी करण्याची म्हणजे सेवा करण्याची संधी मिळाली आणि आज आपण समापन करणार आहोत। 2-3 श्लोक राहिलेले आहेत। सांगायला खूप असतं, वेळेचं बंधन असतं। आज मुख्य म्हणजे शिक्षक दिन आहे, 5 सप्टेंबर। तो कशामुळे सुरू झाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रपती राधाकृष्ण, सर्वपल्ली म्हणलेलं आहे त्यांना राधाकृष्ण, तर त्यांचा जन्मदिवस आणि त्यानिमित्तानं एक आदर्श शिक्षक राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचलेले होते आणि त्यांचं आपण स्मरण करूया। आपले सगळे जे शिक्षक आहेत, गुरु आहेत, आपल्याकडं गुरुपौर्णिमा आपण करत असतो, पण समर्थ हे गुरु तर होतेच पण अगदी हाडाचे शिक्षक होते आणि त्यांनाही वंदन। श्रीरामांना सुद्धा, कारण का की रामाने सुद्धा आपल्या आईवडिलांना मातांना एक उपदेश केलेला आहे आणि म्हणून ते सुद्धा मातांचे गुरु कसे झाले
आपल्याला वेळ झाला तर सांगेन कधीतरी. आता आज आपण काल थोड्याशा काही ओव्या पाहिलेल्या होत्या, त्यातला काही भाग एखाद्या शब्दावर थोडंसं स्पष्टीकरण करायचं राहिलं आहे म्हणून ते करणार आहे. आणि मग आजच्या 3-4 ओव्या आज आपण पूर्ण करूयात. काल असं पाहिलेलं होतं की ब्राह्मण असं ग्रामणीने बुडवले. त्याच्या आधीचा श्लोक होता, राज्य नेले म्लेंछी क्षेत्री, गुरुत्व नेले कुपात्री, आपण अरत्री ना परत्री, काहीच नाही. कशी अवस्था झालेली होती त्यावेळची, तर त्याचं थोडंसं सांगावंसं वाटते. समर्थांच्या आणि शिवराजांच्या पश्चात महाराष्ट्राची आध्यात्मिक स्थिती, राजकीय परिस्थिती पण खूप वाईट झालेली होती आणि सगळीकडं हाहाकार हा कल्याण डोळ्यांनी पाहत होता. कल्याणाने सुद्धा खूप मोठी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की समर्थांनी मुद्दाम कल्याणाला डोंगावला पाठवून दिलं होतं, कारण त्यांचा अंतकाळ जवळ आलेला होता आणि त्या दोघांमधले इतकं अतूट नातं होतं की एकमेकांना दुरावणं हे सहनच झालं नसतं. आणि तिकडे त्यांनी पाठवले, पण त्याच वेळेला कल्याणांना तो साक्षात्कार झाला. लोकांना सही करत असताना, निरूपण करत असताना, आणि ते जेव्हा भेटायला आले सज्जनगडावर की मला न सांगता मला हे करता दूर पाठवून आपण गेलात, तर तेव्हा समर्थांची समाधी बंगलेली आहे. त्यांनी इतका तिथे शोक केला आणि त्याच्यातून त्यांनी त्यांना दर्शन दिलं आणि तेव्हा सांगितलं होतं की माझी काया आणि माझी वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहेस जगज्जीवनी निरंतर, आत्मा रामदासबोध माझे स्वरूप स्वतःसिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी, नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट, जेणे सायुज्याची वाट गवसेल की. ही त्यांनी जी आयुष्याची सायुज्याची वाट आपल्याला दाखवून दिलेली आहे ती आपल्याला खूप उपयोगी आहे. पण मी आत्ता म्हणलं तसं शिवाजीराजांच्या मृत्यूनंतरही समर्थांना खूप दुःख झालेलं होतं आणि दिल्लीहून खुद्द औरंगजेब बादशहा मराठ्यांच्या साम्राज्यावर चालून आला होता. लाखो राक्षसांची फौज घेऊन आलेला हा नराधम अवघा महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याच्या हेतूनच आला होता. काय काय केलं होतं त्याने? शेतकऱ्यांची शेतं तुडवली, पोरं सोरं बडवली, त्यांच्या बाया बापड्या दडवल्या, मठ मंदिरं पाडली, साधू संन्यासी बुडवले, हिंदू संस्कृतीची सारी चिन्ह प्रतीकं धुळीला मिळवली. किती ठिकाणी या दुष्चिन्ह आता दिसतात बघा. औरंगजेब सर्वत्र सैन्यासह धुमाकूळ घालीत होता आणि या सर्व वार्ता कल्याण स्वामींच्या मठापर्यंत येत होत्या. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली अवघा महाराष्ट्र आणि मराठी फौज चिवटपणे औरंगजेबाशी लढत होती. पण संभाजीराजेसुद्धा त्यांचा किती छळ केला, मारले गेले, पण मराठी फौज शरणागत झाली नाही. ती लढत राहिली. राजा रामांच्या नेतृत्वाखाली सुद्धा ती झुंजत राहिली. रामदासी मठांना संरक्षण राहिलं नव्हतं. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कल्याण स्वामींनी अत्यंत सावधपणे आपलं कार्य केलेलं होतं आणि समर्थांची शिकवण घरोघर दारादारापर्यंत पोहोचवत होते. धीर धरा तकवा, गडबडू नका. आणि अशा त्या भयान अंधकारात सुद्धा प्रचंड वादळाला न जुमानता संप्रदायाचा दिवा स्वतःच्या हातात घेऊन वणवण हिंडून त्यांनी लोकांना आशेचा किरण दाखवलेला होता. तर कल्याण स्वामींसारखा शिष्य आणि समर्थांसारखे सद्गुरू म्हणजे उत्तम शिक्षक हे प्रत्येकाच्या जीवनात लाभलेले आहेत आपल्याला, म्हणून आपण भाग्यवान आहोत. समर्थांनी शिवरायाचं जे कौतुक केलेलं आहे ते सगळ्यांना माहिती आहे, पण त्यावेळची परिस्थिती त्यांनी शिवरायाचं गौरव आणि प्रोत्साहन अशा शीर्षकाखाली फार सुंदर लिहिले. त्याच्यासाठी 1-2-3 मिनिट देते आणि मग आजच्या ओव्या घेते. निश्चयाचा महामेरू, बौद्धजनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, परोपकाराची आराशी, अखंड घडती जयासी, तयाचे गुणमहत्वासी तुलना कैची, नरपती हयपती गजपती, गडपती भूपती जळपती, पुरंदर आणि छत्रपती, शक्ती पृष्ठभागी,
यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, एवढी विशेषणं प्रत्येक राजानं जर स्वतःच्या अंगी बाणवली तर आजसुद्धा रामराज्य आणि शिवाजीसारखं राज्य यायला हरकत नाही. अजून पहा, आचारशीळ, विचारशीळ, दानशीळ, धर्मशीळ, सर्वज्ञपणे सुशीळ, सकळा ठाई, धीर, उदार, गंभीर, शूरक्रियेचा तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले, तीर्थक्षेत्रे मोडिली. काय काय केलं होतं त्यांना बघा, औरंगजेब आणि सगळ्या राज्यांनी त्या मुसलमान. ब्राह्मणस्थाने भ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला. म्हणजे स्वतःच्या हुशारीनं राजांना आणि पातशहास पराजित केलेलं होतं. आंदोळली म्हणजे देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली. उदंड पंडित पुराणिक, कवीश्वर याज्ञिक वैदिक, धूर्त तार्किक, सभानायक, तुमच्या ठाई. हे सगळे तुमच्या ठाई आहेत. किती सुंदर सांगितलेले बघा, सगळ्यांचा उल्लेख केलेला आहे. या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला नाही तुम्हा करिता. आणखही धर्मकृत्ये चालती, आश्रित होऊनी कित्येक राहती, धन्य धन्य तुमची कीर्ती विश्वी विस्तारली. कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकसा धाक सुटले, कित्येकास धाक सुटले, कित्येकास आश्रय झाले, शिवकल्याण राजा. इतक्या परिस्थितीमध्ये समर्थांनी शिवरायाला कसं जाणलंय बघा. तुमचे देशी वास्तव्य केले, परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणानुबंधे विस्मरण झाले, काय ते नेणू. तुमचं मला विस्मरण झाले असं म्हणतायत. सर्वत्र मंडळी धर्ममूर्ती, सांगणे काय तुम्हा प्रती, धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. उदंड राजकारण तटले, तेणे चित्त विभागिले, प्रसंग नसता लिहिले क्षमा केली. असंच त्यांनी संभाजीराजाला सुद्धा खूप सुंदर दिलेलं आहे की आता शिवाजीच्या माघारी तू कसा वागला पाहिजे. एक दोन ओळी फक्त सांगते. अखंड आणि आपल्या ओव्यांमधलेच आहेत त्या. अखंड सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे, तजविजा करीत बसावे एकांत स्थळी. काही उग्र स्थिती सांडावी, काही सौम्यता धरावी, चिंता लागावी परावी अंतर्यामी. मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती धरावे, सुखी करून सोडावे कामाकडे. असं खूप काही आहे. खरं समग्र समर्थ समजून घ्यायला एक आयुष्य पुरणार नाही. असे विभागणी केली आणि त्यातला अमुक अमुक भाग आपण शिकूया म्हटलं तरच ते शक्य आहे. म्हणून ते राज्य म्लेंची नेले हे शब्द अक्षरशः मनामध्ये अशा वेदना देतात. आणि काल जे म्हटलेलं होतं की ब्राह्मणासं ग्रामणीने बुडविले. आता ग्रामणी शब्दाचा अर्थ, ग्रामण्य हा आपण भाववाचक नाम पाहतो, पण ग्रामणी म्हणजे काय तर गाव कुटाळकी असे असतात बघा. प्रत्येक गावामध्ये कुटाळक्या करणारे असतात आणि त्यांनीही खरं ब्राह्मणांना बुडवण्याचं काम केलेलं होतं. काल आपण विष्णूचं म्हणजे विष्णूनं श्रीवत्स मिरवलं म्हणून भृग ऋषींची हे पाहिला थोडासा संदर्भ, आणि परशुरामाचा म्हणजे परशुरामाचाही पाहिलेला होता. तोही खरं अधिकही दीर्घ सांगता आला असता, पण आता वेळेसाठी हे कमी करते मी. आता ग्रामणी आणि ग्रामण्य हे शब्द ज्ञानदेवांना खूप भोगावे लागले आणि म्हणून त्यावेळची सगळ्यांना जी माहिती आहेत उदाहरणं, पण परवा जे भिक्षेवरनं चाललेला होता विषय तो थोडासा पुन्हा एकदा सांगते. वेगवेगळ्या शास्त्रींनी म्हणजे ब्राह्मणांनीच कसं त्रास दिलेला आहे आपण पुढच्या ओव्या बघणार आहोत. आम्ही हितेची ब्राह्मण, दुःखे बोलिले हे वचन, वडील गेले ग्रामणी करून आम्हा भोवते. मी आधी ह्या 2-3 ओव्यांचा अर्थ सांगते आणि मगच आपण उदाहरणं घेत राहूया. म्हणजे कसं आज शेवट करायचं आहे. तर ते सांगतायत आम्हीसुद्धा ब्राह्मण आहोत, ब्राह्मणांच्या दुस्थितीबद्दल आम्ही दुःखानं बोलावं. वडील माणसं गावगुंडी करून गेली बघ, आता मी सांगितलं तसं कुटाळक्या गावगुंडी करून गेली
आणि ते आम्हाला सध्या भोवत आहे. आपल्या जुन्या किंवा परंपरेतील किंवा सनातन पूर्वीच्या आपल्या आधीच्या लोकांनी ज्या काही चुका केल्या आहेत त्या आपल्याला भोगाव्या लागतात किंवा भोवतात असं आजही आपण म्हणतो की आपल्याही काही पूर्वजांनी ज्या काही चुका केल्या असतील नेमकं चार्जिंगच केलं नव्हतं, ज्या काही चुका केल्या असतील त्या आपल्याला भोवतात आणि आजही मग आपल्याला काही त्रास भोगावे लागतात. म्हणून आम्हीही त्याच ब्राह्मण जातीचे, पण हे दुःखानं बोलत आहेत. समर्थांना यात वेदना होत आहेत. म्हणजे वाडवडील किंवा पूर्वीचे ब्राह्मण किंवा मागील पिढ्या आमच्या भोवती ग्रामण्य माजवून गेल्या आणि ते आम्हाला निस्तरावं लागत आहे. पार ज्ञानदेवांच्या काळापासूनचा आपल्याला चित्रपट डोळ्यासमोर दिसतो आणि तो म्हणजे आम्ही सुद्धा काय त्याच्यासाठी करू शकतो. आणि आता मग पुन्हा पुढची ओवी बघा. आताचे ब्राह्मणी काय केले, अन्न मिळेना ऐसे झाले, तुम्हा बहुतांचे प्रचितीस आले किंवा नाही. आत्ताचा तरी थोडासा काळ बरा आहे, पण मध्यंतरीच्या काळात ब्राह्मणांची इतकी वाताहत झालेली होती की त्यांना काहीच खायला प्यायला काही अन्न मिळत नाही अशी दशा आहे. आणि म्हणून ते म्हणत आहेत की तुमच्यापैकी पुष्कळांनी हे अनुभवलं असेल. आजही अक्षरशः 2 घासासाठी वणवण फिरणं, भिक्षा मागणं, कुणापुढे हात पसरणं हे काही ब्राह्मणांच्या नशिबी आलेलं आहे. मग त्याला आपण म्हणतो की पूर्व सुकृत म्हणून पूर्वी त्यांनी कुणाला तरी त्रास दिलेला असेल. ते जरी असलं तरी आत्ताच्या ब्राह्मणांचा काय दोष आहे, त्यांनी पूर्वजन्मी काही केलं असेल, पण आत्ता काय आणि आता तरी काय करून दाखवलं. प्रत्यक्षच पहा की ब्राह्मण हे अन्नाला महाग झालेले आहेत. आणि ब्राह्मणांचं हे नशीब दुसरं काही आपण त्याला म्हणू शकत नाही. किंवा बरे वडिलांचं काय म्हणावे, ब्राह्मणाचे अदृष्ट जाणावे. मी जो शब्द म्हणला तोच आहे पुढच्या शेवटच्या ओवीत. प्रसंगे बोलिले स्वभावे, क्षमा केले पाहिजे. क्षमा हा शब्द किती सुंदर वापरलेला आहे. क्षमा न वापरता क्षमा. क्षमा म्हणजे पृथ्वी आणि ती पृथ्वी ही क्षमाशील असते. म्हणून क्षमा केले पाहिजे, सगळ्यांनी क्षमा केली पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे युगधर्म निरूपण नाम समास 7वा समाप्त. आता म्हणतायत जाऊ द्या, वडील माणसांना दोष देऊन काय उपयोग आहे, काही उपयोग नाही. काही फायदा आहे का जी घटना घडून गेली त्याला? नाही. आपलाच पूर्वठेवा वाईट आहे असं म्हणायचं. सहज विषय निघाला म्हणून ते म्हणतात मी बोललो त्याबद्दल मला क्षमा करावी. कारण वडिलांना काही म्हणून उपयोगच नाही ना वडिला. आणि खरं आपली संस्कृती सांगते की काही झालं तरी मातापित्यांचा अवमान करायचा नाही. ब्राह्मणांचं दुर्दैव असेल असंच म्हणावं लागेल. म्हणून सहज बोललो त्याबद्दल क्षमा करावी. 7-8 श्लोकामध्ये ओव्यांमध्ये समर्थांनी ही ब्राह्मणांबद्दलची खंत व्यक्त केली होती. आणि ती त्यावेळेला ते तसे का वागत होते त्याचं कारण हेच होतं की प्रत्येकाला स्वतःचं भवितव्य धोक्यात आहे असं वाटायचं. आणि आत्ता मी आहे ना तर माझं साम्राज्य सगळ्यांवर टिकलं पाहिजे इतका कोता विचार, म्हणजे कोताशार्थी की मी आणि माझं असा जो बघत होते तो आपल्याला थोडासा बाजूला ठेवला पाहिजे. आता मुद्गल शास्त्री, विसोबा खेचर आणि अजून एक महादेव भट्ट या तिघांचा थोडक्यात उल्लेख करणार आहे की त्यांनी कसं त्या ग्रामण्य म्हणजे गावगुंड असा नाही जरी केलं तरी या ज्ञानदेवांना भिक्षेसाठी त्रास देण्याचं किती केलेलं आहे. आता एकदा ज्ञानदेव त्या मुद्गल शास्त्रींच्या दाराशी जातो आणि ओम भवती भिक्षांदेही म्हणतो. अर्थातच मध्यान्नीलाही भिक्षा मागत होते. तर त्यांची जी पत्नी आहेत सगळ्या पत्नी फार चांगल्या सांगितल्यात. मुद्गलांची पत्नी आहे रमाबाई आणि त्या म्हणतात आलास का रे ज्ञाना, बरा वेळेवर आलास, झोळी कर पुढं. आणि असं ते ऐकतायत. आणि तेवढ्यात ते मुद्गल शास्त्री काय म्हणतात, अहो ऐकलं का, मला सुद्धा वाटतं बरं की मुलांना मदत करावी, पण काय करू, मला या ब्राह्मणांचं भय वाटतं ना, हे ब्राह्मण्य.
आपल्यासाठी आपल्यावरही ग्रामण्य करायचे हे करायला लोक हे भिणार नाहीत. आणि म्हणून वाटतं ज्ञाना तू रोज येत जाऊ नकोस बरं, मधून मधून येत जा. त्या सांगितलं ना की इतकी त्या प्रत्येकाला ग्रामण्याची भीती वाटत होती. रमाबाई म्हणतात असं काय हो, दारी आलेल्या अतिथीला असं विनमुख करून पाठवायचं नाही, अतिथी देवोभव असतात. आणि त्याला ज्ञानाला म्हणतात की ज्ञाना तुला राग नाही ना आला? तर तो म्हणतो नाही मातोश्री. मातोश्री या शब्दानं त्या विरघळल्या होत्या की त्यांना पुत्रप्राप्ती नव्हती, डोळ्यात त्यांचे अश्रू आलेले होते. आणि तो म्हणतो आधी मातोश्री अश्रू पुसा, मीच आपला पुत्र आहे समजा. त्याला ते माहिती असणार आहे. पण म्हणे आई तुम्हाला एक गोष्ट सांगू का, श्रीकृष्ण हट्ट करतो, खोड्या करतो. यशोदा गजाननाला एक नवस बोललेली होती की श्रीकृष्णाच्या तक्रारी जर कोणीही 1 महिनाभर सांगितल्या नाहीत, म्हणजे तो चांगला आहे बागू लागला, तर मी गजाननाला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवीन. आणि गजानन नवसाला पावला आणि तो श्रीकृष्णाच्या खोड्या थांबल्या. अशी एक सांगते की लोकांना समजावून देण्याची जी त्याला कला होती. एवढा मोठा ग्रंथ सांगितलेला आहे, अनेक ग्रंथ लिहिले समर्थांसारखेच. तर तुम्ही का नाही करणार गजानाला नवस करीत? आणि म्हणून त्यांनी तिला म्हणजे त्या मातोश्रीला गजानन पावेल आणि तुमची कामना पूर्ण होईल असा आशीर्वाद दिलेला होता. आता दुसऱ्या ठिकाणी जातात. ओम भवती भिक्षांदेही, अर्थातच विसोबा केसरांच्या दारावर. आता त्यांच्याही ज्या पत्नी आहेत, नाही विसोबा केसर अजून अवकाश आहे, गणेश भट्टांच्या घरी गेलेले आहेत. आणि ते झालं आणि नंतर भिक्षा घेऊन विसोबांच्या घरी गेले. तिथेही मागितलं ओम भवती भिक्षांदेही. तर ज्ञानदेवाचा प्रवेश होताच सुशीलाबाई त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या आल्या आणि देणार त्याला काहीतरी. तेवढ्यात विसोबा म्हणतात अहो आत कुठे चाललात, थांबा. त्या थांबल्या. विसोबांनी मोर्चा ज्ञानदेवाकडे वळवला आणि काय रे, तुला एकदम वाड्यात यायला लाज वाटत नाही? आईबापाला घालून बसलात आणि तो बाप तरी केवढा मूर्ख, स्वतः देहत्याग केला, मग हे पोरांचं लेंढार आमच्या माथी कशाला ठेवलं? सर्वप्रथम पोरं गंगेमध्ये ढकलून द्यायची आणि मग आपण उडी टाकायची. काय बोल आहेत बघा त्यावेळेचे. ते सोडून पोरं दिली सोडून आमच्यावर, आपण गेले मरून. किती दुष्टपणा, किती दुष्टपणा. आणि ही कीड समाजाला पोखरून टाकेल म्हणे. जा रे पोरट्या, इथं भिक्षा मिळणार नाही, जा म्हणतो ना, चालता हो. ज्ञानदेवा जागचा हल्ला नाही. पुन्हा ते ओरडून म्हणतात अरे बहिरा आहेस काय, सांगितलेलं ऐकू येत नाही? तो म्हणतो भूदेव मला ऐकायला येतं, पण दारी आलेल्या अतिथीला जर आपणास भिक्षाच घालायचीच नसेल तर नाही म्हणा. असे अपशब्द कशाला बोलता? माझ्या पित्यानं मातेनं धर्मपीठानं सांगितलेले देहांताचं प्रायश्चित्त घेतलं. धर्मपीठानं आम्हा मुलांसहित देहांत प्रायश्चित्त घ्या सांगितलेलं नव्हतं. तसं सांगितलं असतं कदाचित तसंही केलं असतं, तसंही प्रायश्चित्त घेतलं असतं. तेव्हा त्या गोष्टी बोलून काय उपयोग? आपणास भिक्षा द्यायची नसेल तर देऊ नका, मी जातो. आणि त्याच्यावर पुन्हा ते ओरडतात थांब. त्यानं सुशीलाबाई म्हणतात ज्ञानदेवा थांब. पुन्हा विसोबा ओरडतायत अहो थांब काय, त्यानं तुमच्या नवऱ्याची एवढी निंदा केली, उलट उत्तरं दिली आणि तुम्ही त्याला भिक्षा देणार? म्हणजे अहमपणा किती टोकाला पोचलेला होता. आणि त्याचा गौरव करणार. ती म्हणती आपण धर्माचे कैवारी आहात, धर्माची धुरा तुमच्या खांद्यावर आहे. कारण धर्मपीठ ते प्रमुख होते ना. आणि धर्माला बाधा आणणाऱ्याविषयी तुम्ही बोललात, तुमचं कर्तव्य तुम्ही केलं. आता गृहिणी म्हणून मला माझं कर्तव्य करू देत. अर्थात तिला ते आवडलेलं नाही त्यांनी तसं बोललेलं. मुलांची भूक काय असते ती म्हणते मला माहिती आहे, मलाही 4 मुलं आहेत. तेव्हा त्यांच्या भुकेला जर 4 घास मी दिले नाहीत तर त्यांचा तळतळाट आपल्याला लागेल. तुम्हाला कदाचित त्याची जाणीव होणार नाही. आणि त्यांनी ताडभर तांदूळ भरून आणले. ज्ञानदेव ते घेतोय
पण परत अशाच डोळ्यात पाणी उभं राहते तिच्या. किती किती ठिकाणी असा अपमान आणि हे करायचे आहेत. आता पुढे गेलेत महादेव भट्टांच्या इथे आणि म्हणतात ओम भवती भिक्षां देही. तर त्यांची पण पत्नी फार साध्वी असते, सरस्वतीबाई. नावं किती छान आहेत बघा सगळ्यांची. त्यांच्या दृष्टीला चौकात उभा असलेला ज्ञानदेव पडला. बारकाईनं निरखीत त्यांनी विचारलं, विठ्ठलपंतांचा ना रे तू थोरला की दुसरा? किती त्या सगळ्या माता माऊली इतक्या प्रेमळ दाखवलेले. तो म्हणतो मातोश्री होय, आमचे पिता विठ्ठलपंतच, मी त्यांचा दुसरा, माझं नाव ज्ञानदेव. त्या म्हणतात खरं सुंदर नावं ठेवलीत हो. असं म्हणून आत गेल्या, ताटभर तांदूळ आणले आणि ओसरीच्या पायऱ्या उतरून त्यांनी ते पुढं केलं आणि ज्ञानदेवानं झोळी उघडली. तेवढ्यात तांदूळाचं ताट वाकडं झालं. ज्ञानदेव बाजूला फेकला गेला. काय होतंय ते कळायच्या आत त्यांना महादेव भट्टांचा तो उग्र रुद्रावतार दिसलेला आहे. आणि ज्ञानदेवांच्या झोळीत घालत असताना सिद्धेश्वराची पूजा करून आलेले ते महादेव भट्ट त्यांनी दारातूनच पाहिलं आणि ज्ञानदेवाच्या दंडाला धरून हात घातला आणि त्याला ढकललेला हिसडा दिलेला आणि ज्ञानदेव मागे ओढला गेला आणि पडला. बरं इतकं झालं आणि परत त्यांनी तसंच म्हणलेलं आहे की तुम्ही त्यांना एवढं अन्न देऊन पोसता आहात आणि समाजावरील ही बांडगुळं वाढवतात. त्यांना बांडगुळं म्हटले. ग्रामण्याचा किती टोक. त्यांनी त्या म्हणजे त्या आपल्या नवऱ्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती म्हणते अहो काय बोलताय, आपण एवढी सिद्धेश्वराची पूजा करून येत आहे, रुद्र म्हणताय तिथे आणि अतिथी धर्माचं पालन करत नाही. संन्याशाची असली तरी ती मुलंच ना. आपल्या धर्मपीठानं निर्णय दिल्याप्रमाणे त्यांच्या मातापित्यांनी देहांताचं प्रायश्चित्त घेतलंय ना. आता या मुलांचा काय दोष आहे? तेव्हा ते इतके संतापतात, म्हणतात त्यांच्या आईबापांनी प्रायश्चित्त घेतलं म्हणजे आमच्यावर उपकार नाही केले. शिवाय संन्याशाच्या पोटी जन्माला येण्याचा गुन्हा त्यांनी केलाय, त्यांनाही देहांताचीच शिक्षा दिली पाहिजे. इतके बोलतायत बघा हे सगळेच शास्त्री. आणि असं म्हणून ते इतके संतापले. तो म्हणतो की नागेश शास्त्रींनी खाजगीत सांगितलेलं होतं की या मुलांनी पैठणाला जाऊ नये का, तर ते तिथं गेलं तर काय होणार, तर तिथल्या धर्मसभेत 4ही मुलांना देहांताची शिक्षा मिळून हे बीज नष्ट करण्यात येईल इतकं त्यांना वाटते. पण पुढे काय झालं आपल्याला माहिती आहे. आणि असं ऐकताच ते आपली हर हर शिव शिव म्हणते आणि पुन्हा ती तांदूळाचं ताट भरून पुन्हा घेऊन येते आणि त्याला द्यायला लागते. तर त्यांनी पुन्हा म्हणजे इतकी त्यांच्या डोक्यात तिळीक होती की पुन्हा ते घाईनं त्या ओसरीवर धावत आलेत, पायरीवरनं उतरलेत आणि त्यांचा पाय घसरला आणि ते स्वतः पडले. तर ज्ञानदेवांनी त्यांना सावरलं आणि सरस्वतीबाई मागं फिरल्या आणि पटकन ज्ञानदेवांनी त्याला उचललेलं आहे. पार त्यांचं लुळं शरीर पडायची वेळ आली, पक्षाघात व्हायची वेळ आली आणि ज्ञानदेवानं त्याला पोटरीखाली हात घालून उचलून वर आणलेला आहे ओसरीवर. तरीसुद्धा ते म्हणतात तुझा अपस्पर्श झाला, वाईट स्पर्श मला झालेला आहे. असे प्रसंग या ब्राह्मण्याचे किती त्यांना ऐकायला मिळाले किंवा अनुभवायला मिळाले, त्याचं वर्णन करावं तेवढं थोडंच. म्हणजे आत्ता मी सांगितलं तसं ब्राह्मणांनाच कळत नव्हतं, त्यांची वृत्ती सळत नव्हती, वळत नव्हती आणि मिथ्या अभिमान त्यांचा गळत नव्हता आणि मूर्खपणा सगळा वाढलेला होता. कारण प्रत्येकाला स्वतःच्या अस्तित्वाची भीती होती. मग अशी मी सांगितले की सगळं राज्य असं अस्थिर झाल्यामुळं म्हणून ब्राह्मणाचं ग्रामणीने बुडवले. म्हणजे त्या सगळी गावगुंडी केल्यामुळं लोकांनी त्यांच्यावर खूप, मग ब्राह्मणालाच त्रास दिला, या ज्ञानदेवांसारख्या संतांना त्रास दिला आणि मग बाकी सगळ्या लोकांनी गावगुंडी करून कुटाळख्या करून त्यांना खूप त्रास दिलेला आहे. आता मी म्हटलं तसं भृगुऋषींचं ती वर्णनं तर आपण पाहिलीच, पण प्रत्येकानंच आत्मनिरीक्षण करून
या सगळ्या मुद्द्यांचा विचार करायला पाहिजे. आजसुद्धा आता जसं डॉक्टरकडे गेलं तर 5 लाख मागितले तर देतात, पण जर एखादा पुजारी म्हणू, ब्राह्मण म्हणू, पूजेला आला आणि 100-200 रुपये 500 रुपये मागितले तर त्याला नावं ठेवतात. बाजारात गेलं तर अशी पूजेसाठी फळं द्या म्हणतात, पूजेसाठी सुपाऱ्या द्या, म्हणजे चांगलं द्यायची वृत्तीच राहिलेली नाही. लखपती गजपती काय असतील ते सगळे, पण तरीसुद्धा ब्राह्मणांचा सन्मान करावा हा अजूनही सगळ्यांच्या डोक्यात विषय नाही. अर्थात माफ करा, असं सगळ्या 100% असे लोक नाही आहेत, सन्मान करणारे पण पुष्कळ आहेत. समर्थ खुद्द ब्राह्मणवर्णीयच होते ना, त्यांना ब्राह्मणाची चाललेली अधोगती पाहवत नव्हती, त्यामुळे पोटतिडकीनं ते बोललेले आहेत. पण आजही जे काही 5% असे कोणी वागत असतील, 2% वागत असतील, 1% वागत असतील, तर त्यांनी आणि महत्त्वाचं म्हणजे ब्राह्मणांनी सुद्धा स्वतःचा आचार हा सुधारायला पाहिजे. जसा सांगितलेला आहे गृहस्था धर्माचा जो आचार सांगितला आहे सुरुवातीला, तसं जर प्रत्येकानं आचरण केलं तर स्वतःच ते सन्मान्य ठरतील, त्यांना मान दिला जाईल. आणि मग कोणी पाण उतारा किंवा असा अवमान आजही जो होतोय तो होणार नाही. म्हणून आपल्याच हाताने आपलं गुरुपद कसं घालवलं हे स्पष्ट व्हावं आणि त्यांनी चुका सुधाराव्यात, म्हणून सगळे विचार हे समर्थांनी परखडपणे मांडलेले. आणि आजच्या काळात तर पुन्हा वर्णसंकराची त्यात भर अधिक पडलेली. पिढ्यानपिढ्यापासून घडत आलेलं हे पापच म्हणावं, त्याला दुसरं काय म्हणता येईल. कारण आताचे ब्राह्मणी काय केले हे शेवटच्या 2 ओव्या मी वाचल्या होत्या, पुन्हा सांगते. अन्न मिळेना ऐसे झाले, तुम्हा बहुतांचे प्रचितीस आले किंवा नाही श्रीराम. बरे वडिलांस काय म्हणावे, ब्राह्मणाचे अदृष्ट जाणावे. प्रसंगे बोलिले, स्वभावे क्षमा केली पाहिजे श्रीराम. आत्ताच्या ब्राह्मणांची काय गत आहे, ब्राह्मण म्हणून जन्माला आलेत पण ब्रह्मतत्वामध्ये अग्रेसर नाही. त्यांना राहता येत नाही आहे तसं, कारण समाजही राहून देत नाही. पाहिलं मी, छोटी छोटी मुलं असतात, शेजारी पाजारी जातात आणि काहीतरी चाललेलं असतं थोडं अंडा मांस यांचं, तर त्यांना उल्लेखसुद्धा करावा वाटत. तर आणि बघ न रे, तर तो म्हणतो नाही आम्ही खात नाही ते. असं कसं, एक घास तर खाऊन बघ, तुला आवडेल. आणि असं फसवलं जातं आणि ती मुलं बिचारी बहरीला पडतात आणि नंतर त्या मागेच लागतात. असंही घडतंय. आता व्हेज आणि नॉनव्हेज अशी रेस्टॉरंट एकत्रित असतात. अक्षरशः आम्ही तिकडे आसाम आणि तिकडं मेघालयला गेलेलो होतो. शुद्ध शाकाहारी एकही हे सापडायलाच तयार नाही. सगळा दिवस आम्हाला उपवास पडला होता तुम्हाला सांगते. कारण आमचे धाकटे दिरे आमच्याबरोबर होते, जाऊ वगैरे सगळे नणंद. आणि एक आपल्या मनामध्ये जो संस्कार झालेला आहे की आपण शुद्ध आहारच घेतला पाहिजे. रात्रीच्या वेळी, आणि कुठला तरी उपवासच होता, फळं बिळं खाऊन दिवस काढला होता, पण रात्रीच्या वेळी शेवटी कुठेही मिळेना आणि सगळीकडे ते नॉनव्हेज कंपल्सरी. ते म्हणे आम्ही तुम्हाला भात आणि भाजी बनवून देऊ आमच्या वेगळ्या ह्याच्यात. आम्ही म्हटलं नाही, शेवटी आपण आपल्याबरोबर काहीतरी भूक लाडू तहान लाडू नेत असतो, चिवडा फराळ, आणि मग त्याच्यावरच आम्ही तो उपवास सोडला होता. म्हणजे असं काही वेळेला घडतं की आपणच आपलं जे आचरण आहे, जे हे आहे, हे टिकवायला पाहिजे. नाहीतर, कारण आहार हा सगळ्यात माणसाचं मन चांगलं बनवणारा असतो. मन जे बनतं ते सगळं आहारावर बनतं. आणि म्हणून शुद्ध आहार, मिताहार, हिताहार, षड्रसयुक्त आहार. आपलं बघा, सणाचं जे ताट वाढलेलं असतं सगळं, आता गणपती आले, मोदक, गणपतीला मोदक आवडतात, पण सगळं सात्विक आहे. आणि तो सात्विक आहार खाल्ला की मनही सात्विक बनतं. आणि समर्थांची आटापिटा धडपड सगळी मनासाठी होती, म्हणून तर त्यांनी मनाला शिकवण देणारे सगळे मनाचे श्लोक इतके सुंदर लिहिले. किंवा नंतरसुद्धा त्यांनी आत्माराम असे जे सगळे ग्रंथ लिहिलेले आहेत, आनंदवन भुवनी, आणि किती 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 सवाया, किती प्रकारची पंचकं. आणि त्याच्यातून क्षणोक्षणी म्हणजे कसं त्यांना स्फुरत होतं
आणि ते कल्याण इतकं लिहून घेतो ते मलाच आता प्रश्न पडतोय. आणि शिवाय सगळा भारतभर भ्रमण करून तिथली सगळी परिस्थिती पाहून जागोजागी राहून कशीही परिस्थिती असेल तिथे सगळ्या सोयी नाहीत गैरसोयीमध्ये आणि लोकांचं उद्बोधन करायचं, कीर्तनाद्वारे करायचं. एवढंच नाही तर मठ स्थापन केले, मारुतीची मंदिरं स्थापन केली, तरुणांना एकत्रित केलं, तरुणांना साधना करायला सांगितली, सूर्योपासना करायला सांगितली. शक्ती आणि भक्ती या दोन्ही गोष्टी हव्या आहेत म्हणून सगळी भीमरूपी स्तोत्र किती शिकवलेली आहेत. आणि हे सगळं करत असताना त्यांच्या मनाला किती यातना होत होत्या. 14वा दशक आहे, पुढे अजून 6 दशक व्हायचे. आपल्याला असंच सगळं प्रत्येकाने, आता आपली पण ही बरीच आवर्तनं झाली असतील, पण हे अखंड आता सध्या ती जी दासबोधाचं आमच्या संस्थेनं ठरवलेलं आणि त्याप्रमाणे दर आठवड्यातनं एक दिवस दासबोधाचं पठण असतं. 20-20 जणांचे ग्रुप केलेले आहेत. आता 8वा झाला आठवडा, काल परवा बुधवारीच. आणि ती एक जीवाला ओढ लागते की आज आपल्याला हा दशक वाचायचं आहे बरं. आणि काल तर मी वाचत असताना तुम्हाला सांगते 8वा दशक वाचत होते. असं प्रत्येक शब्दावर प्रत्येक ओवीवर असं लक्ष जात होतं की खरंच ते आपण आचरणात आणायला पाहिजे. खरंच आपल्याला असं वागलं पाहिजे आणि समाजाला समर्थांनी जे सांगितलेलं आहे ते पुढंपर्यंत हे आपण नेलं पाहिजे. श्रीकृष्णानं गीता सांगितली. श्रीकृष्णाष्टमीच्या वेळेला ज्या वेळेला बोलायचं होतं मला, त्यावेळेला मला सारखे असे शब्द आठवत होते की एका ठिकाणी श्रीकृष्ण म्हणतो, किती दिवस तुम्ही म्हणजे श्रीकृष्णाचंच गुणगान करणार आहात, माझंच गुणगान किती दिवस करणार आहात, तुम्ही श्रीकृष्ण म्हण, तुम्ही किती दिवस अर्जुन राहणार आहात. आपणच अर्जुनाची भूमिका आयुष्यभर घ्यायची का हो? नाही. आपणच शिष्यांचीच भूमिका घ्यायची का हो? नाही. तर आज शिक्षक दिन आहे. आपण गुरूंची, आपण शिक्षकाची भूमिका ही प्रत्येकानं घेतली पाहिजे आणि समर्थांचे विचार, या सगळ्या संतांचे विचार हे पुढपर्यंत नेण्याचं काम करायला पाहिजे. म्हणून मनुष्याला त्याच्या मूळ स्वरूपाच्या अर्थात उद्गम बिंदूच्या दिशेनं जाण्याची कधी नव्हे ती आज गरज निर्माण झालेली. आता माणसाला पाहिलं मी परदेशात सुद्धा लोक फार प्रयत्न करत आहेत. हां, त्यांच्या तिकडचे जरी तत्ववेत्ते हे वाचत असतील तरी त्यांना आता वाटतंय की समर्थ वाचले पाहिजेत. तिकडेही पारायणं सुरू झालेली. गणेशोत्सवाच्या वेळेला छान ढोल ताशांच्या मिरवणुकीत वेगवेगळी मंडळं तिकडं स्थापन करत आहेत. आणि मग गणेश पंचरत्न स्तोत्र असेल, गणेश अथर्व शीर्ष असेल, याची पठणं करतायत. जे करणार आहेत ते आम्हाला सगळा असा भाग पाहायला मिळाला. रक्षाबंधन किंवा श्रावण पौर्णिमा त्या निमित्तानं लोकांनी कार्यक्रम केले. तर हे सगळं आजच्या स्थितीबद्दल पूर्वजांना फक्त दोष देऊन उपयोग नाही आहे, तर ते प्रारब्ध म्हणून स्वीकारायचं. ते पूर्वीचं आहे, आता आहे, आपल्याबरोबर आलेलं आहे, संचित आहे, प्रारब्ध आहे. पण सकारात्मक आणि शाश्वत बदल कसे घडतील त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सद्गुरू बोधनरूप आचार धर्माचं पालन करून स्वहित साधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि समर्थांचे हे विचार अत्यंत मार्मिक आणि कालानुरूप आहेत. हे कालातीत नाहीत. त्रिकालदर्शी म्हणलेलं आहे. त्रिकालदर्शी रामदास म्हणजे तिन्ही काळात उपयोगी पडतील असे समर्थांचे सगळे विचार आहेत. साधनाभ्यास भगवत भक्ती करून उपासना वाढवावी, त्याद्वारे चित्त आचरण शुद्ध करत जावं आणि मग आपण भगवंताच्या मुखस्थानी येऊन स्थिरावू आणि समाज बांधवांना भगवंताप्रत घेऊन जाऊ असं समर्थ सांगतात. हा विषय बोलण्याच्या ओघात सहज निघाला आहे म्हणून ब्राह्मण आणि ब्राह्मण्याविषयी ते पुन्हा शेवटी सांगतात. असं नकळत घडतं बघा. आपल्याला सुद्धा एखादी डोक्यामध्ये कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये एखादी सल असते आणि ती कुठंतरी आपल्या जवळच्या माणसाजवळ बोलली जाते. कुणाला ठेच पोहोचण्यासाठी ते आपण करत नसतो. तसं समर्थ सांगतायत, कुणाला ठेच पोहोचण्याचा माझा उद्देश नव्हता हो, तरी चुकून जर कुणाचं मन दुखावलं असेल तर आपण मला क्षमा करावी. प्रसंगे बोलिले स्वभावे क्षमा केली पाहिजे.
आणि वडिलांना किंवा पूर्वजांना दोष देऊन उपयोग नाही. ते आता निघून गेलेले आहेत, आता त्यांचं काही उरलेलं नाही आहे. पण तरीसुद्धा आपण सगळ्यांनाच क्षमा केली पाहिजे. आणि समर्थांच्या सारखेच समर्थांचे शिष्य म्हणूया, गोंदवलेकर महाराज, कोणीतरी त्यांना म्हणलेलं होतं की तुमचे गुरु आम्हाला तर तुमच्या ठिकाणीच समर्थ दिसतात, असं त्यांनी म्हटलेलं होतं. तर त्यांचेही 1-2 प्रसंग थोडेसे मला सांगावेसे वाटत आहेत. जसं समर्थांना शेवटी म्हणजे कफाचा विकार होता आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून एका गावकऱ्यांनी सांगितलं होतं. एक साधा माणूस आला होता आणि तो म्हणतो की महाराज तुम्ही पाणी कुठलं पिता? तर म्हणे इथल्या तळ्यातलं पितो. नाही म्हणे तुम्ही वाहतं पाणी प्या. हा मुद्दा आपल्याला सुद्धा लक्षात ठेवण्यासारखा आहे बरं का, की आपण जे नद्यांचं वाहतं पाणी म्हणतो ना, ते सतत वाहून जात असतं. दुष्टपणा किंवा त्यातला मलिनता वाहून जात असते आणि स्वच्छता तिथं निर्माण होत असते. तर ती प्या म्हटल्यानंतर समर्थांनी कोण आणणार पाणी? तर कल्याण स्वतः कबूल झाला होता की मी आणतो पाणी. आणि म्हणून तो खालपासून पाणी रोज हांडे अजूनही ठेवलेत बघा गडावर, केवढे मोठे हांडे तो रोज आणत होता. आपण त्याच्या सामर्थ्याची, मन आणि शक्तीच्या सामर्थ्याची कल्पनासुद्धा करू शकणार नाही. तर असे एक त्यावेळेचे शिष्य होते आणि एवढा शिष्य संप्रदाय त्यांनी निर्माण केलेला होता. आजही आपण पाहतो की समर्थांवर प्रेम करणारे आपल्यासारखे असंख्य भक्त आहेत. शिवथरगडलाही जाण्यासाठी उत्सुक असतात. तसंच चाफळलासुद्धा समर्थांचं वास्तव्य होतं आणि तिथेच त्यांच्या त्या अस्थी ठेवलेल्या होत्या. पुन्हा तिथंच तो कल्याणाजवळच मुद्दा येतो की एवढ्यात तो जो मगाशी सांगितला सगळा प्रसंग, की अशी परिस्थिती निर्माण झालेली होती आणि जर त्या अस्थि विसर्जन गंगेमध्ये करण्यासाठी लगेच नेल्या असत्या तर त्या लोकांनी म्हणजे बाहेर या सगळ्या राज्यकर्ते म्हणजे त्रास देणारे जे होते त्यांनी त्या अस्थीसुद्धा तिथपर्यंत सुखरूप पोहोचू दिल्या नव्हत्या. म्हणून त्या तुळशी वृंदावनात जपून ठेवलेल्या होत्या. आणि इकडे कल्याणांना जे सांगितलेले ते कार्य ते करतच राहिले. कारण मगाशी सांगितलं त्यांना ते भेटले, दर्शन दिलं आणि सांगितलं की तू तुझं कार्य करत राहा. मग त्या जवळजवळ 30 वर्ष अस्थी तिथे ठेवलेले आहेत. आणि ज्या वेळेला एक दिवशीच कल्याण हे करत होते, कीर्तन म्हणा किंवा प्रवचन देत होते, पाहिलेली ती जागा अशी गर्भावस्थेमध्ये त्या परांड्याला त्यांची जी मूर्ती स्थापन केलेली ना खूप सुंदर आहे. म्हणजे पुन्हा ते अगदी आपल्या गर्भावस्थेतल्या बालकासारखेच त्यांनी आपला देह ठेवला. पण तो केव्हा? ते जे केशव स्वामी होते किंवा केशवराव होते त्यांना ते म्हणायचे की एवढ्यात नको विसर्जन करायला, एवढ्यात नको. आणि एक दिवशी त्या केशव स्वामींना वाटतं की आता आपण काय करूया, खूप वर्ष झाली आता आता शांतता आहे, आता आपण अस्थि विसर्जन करायला जाऊया. आणि म्हणून त्यांनी त्या तुळशी वृंदावनातल्या अस्थी काढून फक्त हातात घेतलेत आणि डोक्यावर घेऊन ते जाणार. तिकडे कल्याणजी बोलता बोलता त्यांनी थांबवलेला आपला श्वास त्यांचा समर्थ विलीन केला. आणि ते जेव्हा तिथं पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की किती अतूट नातं असतं गुरु शिष्याचं, किती अतूट नातं असतं. दोघांच्या अस्थी एका वेळेला तिथं त्या विसर्जित करायची वेळ आली. म्हणजे असे जे शिष्य, अहो गुरु अहो शिष्य, पूर्वीचे रामायण काळातले तर आहेतच. रघुराजाचं उदाहरण सांगितलं होतं कौत्साचं, आणि तसेच हे आहेत. तर आता गोंदवलेकर महाराजांची पण अशीच अवस्था झालेली होती. दिवसेदिवस त्यांची प्रकृती खालावत चाललेली होती आणि कधीकधी पायावर सूज यायची. दम्यानं त्यांनाही त्रास व्हायला लागलेला होता. तरीसुद्धा त्यांचे कार्यक्रम शेवटपर्यंत तसेच चालू होते. भजन, भोजन, नामस्मरण, हास्यविनोद, इतर खटपटी हे ते आनंदानं चालू ठेवायचे. कधीही मोठी माणसं आपल्या म्हणजे देहबुद्धी नव्हतीच ना त्यांना, आत्मबुद्धीच असल्यामुळं देहाच्या कुठल्याही याचं कौतुकच नाही, त्याचा उल्लेखही नाही करायचा. आणि हळूहळू काय झालं की लोक दर्शनाला यायचे थांबायचे. आणि साधारणपणे 500 माणसं त्यावेळेला श्रींच्या जवळ असायची. जागा अपुरी पडायला लागली म्हणून त्यांनी धर्मशाळा बांधली होती, पाकशाळा दुरुस्त करून घेतली होती
आता तर केवढं प्रचंड झालेलं आहे. गोंदवलेला सुद्धा तुमच्यापैकी बरेच जण गेले असाल, नसाल गेले तर अवश्य जा. विहिरी खोदल्या, ओढ्याला घाट बांधला, नवीन इमारती बांधल्या. पंढरपूरच्या ज्योतिषानं श्रींना सांगितलं बरं का. तसं पंढरपूर गोंदवली हे अगदी जवळची स्थान आहेत, 1 तासाचं अंतर आहे. तर तुम्हाला म्हणे 7:30 आहे. आणि श्री म्हणतात असे नका, नाही म्हणे ती आपल्या मार्गानं जाईल. त्यावर ज्योतिषानं शनीचं मंदिर बांधण्याचं त्यांना सुचवलं. आणि म्हणून श्री म्हणाले ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं करू. आणि शनी कोण आहे तर देवाचा फौजदार आहे म्हणे. आणि त्याप्रमाणे धर्मशाळेपाशी शनीचं मंदिर बांधण्यात आलं. त्या वर्षी श्रींनी नवीन शेती खरेदी केली होती. सगळी शेती मंदिरांना वाटून टाकली आणि एक मृत्यूपत्र तयार केलं. आणि ते म्हणतात सर्व मंदिरांचे एक संस्थान बनवून त्यावर पंच नेमले. आता सुद्धा गोंदवलेकर संस्थान आहे बघा ते. आणि त्यांना सगळी व्यवस्था आखून दिली. आल्या गेल्याला भाकरी घालावी, आपण सर्वांनी नाम घ्यावं, हे मुख्यतः सगळ्यांना सांगितलेलं होतं. आणि भेटायला आलेल्या मंडळींना ते आग्रहानं 1-2 दिवस जास्त ठेवून घ्यायचे. निरोप देताना सांगायचे की मी लवकरच नैमिषारण्यात जाणार आहे, मी सांगितलेलं नाम तेवढं विसरू नका. त्यात नेहमी ते म्हणायचे नाम सदा बोलावे. आणि मग ते म्हणतात की तुम्ही नाम घेतलं की त्यातच तुमचं कल्याण आहे. काहींना म्हणायचे कोणती वेळ कशी येईल सांगता येत नाही, सगळ्या शंका विचारून घ्याव्यात आणि नाम घेण्याच्या मागं लागावं. काहींना ते सांगायचे पहा बरं मी पक्षासारखा केव्हा उडून जाईल, नामाला लागा, नामाला विसरू नका. समजूतदार लोकांना ते सांगायचे की येणारा काळ भयंकर आहे, साधू देखील भ्रष्ट होतील, कोणाला नीतीची साड राहणार नाही. जे समर्थांनी सांगितले तेच त्यांनी तिथे सांगितलेलं. आणि लोक कमालीचे विषयांध होतील. खरं त्या युगधर्मामधलं भागवतातलं अजूनही खूप काही सांगण्यासारखं होतं. कली फार माजेल, नामाला सोडू नका, कारण ही कलीची आहे सगळी. आता सगळे कलीच्या रूपानं पूर्वी त्रास देत होते, आता तर कली मस्तच झालेलं आहे, म्हणजे मत्त झालेलं आहे. आणि जो नाम घेईल त्याला मात्र भय नाही. एकदा निरूपणास बसले होते आणि तेव्हा सांगतात की मला एक गोष्ट सांगावी असं जर तुम्हाला वाटलं तर ती तुम्ही या मारुतीला सांगा, कारण आता मारुतीची स्थापना केली म्हणजे मला आपोआप कळेल. ते बेळगावचे एक घाणेकर म्हणून होते, बळवंतराव घाणेकर. त्यांनी हे लक्षात ठेवलं आणि त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय केला. ते गावी परत गेले बेळगावला आणि ते रोज संध्याकाळी मारुतीच्या दर्शनाला जायचे. तिथेही मारुती आणि हलक्या आवाजात म्हणायचे, प्रार्थना करायचे की मारुतीराया माझे षड्विकार माझ्या ताब्यात येऊ दे. बघा अशी मागणी जशी विवेकानंदांनी केली की भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे, तसे म्हणतात माझे षड्रिपू माझ्या ताब्यात राहू देत. आणि वर्षभर असा क्रम केल्यावर वर्षभरानं गोंदवल्याला आले. तेव्हा श्री निरूपणास बसलेच होते आणि कामक्रोधादी विकारांवरच बोलणार होते. बोलताना त्यांचं घाणेकरांकडे सहज लक्ष गेलं आणि म्हणाले, मारुतीराया समोर नुसता पाठ म्हणून षड्विकार कसे ताब्यात येतील, त्यासाठी भगवंताचं अनुसंधान ठेवण्याचा अभ्यास करायला पाहिजे. ते ऐकून घाणेकरांना आश्चर्य वाटलं आणि खूणही पटली. ते म्हणाले, म्हसवडच्या बाजारात ते एकदा जाणार होते. ते हसले, म्हणजे त्यांना कळलं की नुसती मागणी करून षड्विकार जाणार नाही आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. हे श्रींनी त्यांना थोडंसं सुचवलं होतं. आणि श्री एकदा म्हसवडच्या बाजारात जाणार होते. अनेक जण त्यांना गावी सोडवण्यासाठी पैसे आणून द्यायचे, गाई सोडवण्यासाठी पैसे आणून द्यायचे. कोणी श्रींना आपल्या घरी पानसुपारीला बोलवायचे, कोणी आदर करून पैसे द्यायचे. तर बळवंतराव घाणेकरांनीच 50 रुपये देण्याची इच्छा केली. अहो त्यावेळेला 50 म्हणजे आजचे लाख झाले बरं का. आणि श्रींना एकटं गाठून कोणाला नकळत पैसे द्यावे असं त्यांना मनापासून वाटलं. श्रींची निघायची वेळ झाली तेव्हा श्रीच म्हणाले, बळवंतराव बघा त्यांना इच्छा झाली पण अजून दिले नव्हते, पण ह्यांना आंतरिक जे परवा दुसऱ्याचे अंतर जाणावे त्यावेळेला मला ह्या सगळे असे प्रसंग सांगायचे होते. बळवंतराव मी तुमच्यापाशी ठेवायला दिलेले 50 रुपये राहू द्या, पण द्या बरं आता. ते लगेच त्यांनी त्यांना पैसे दिले आणि चातुर्यानं दुसऱ्याच्या मनातलं ओळखून त्याप्रमाणे श्री वागायचे. एकदा गोंदवल्याला बरीच मंडळी जमली होती आणि ब्रह्मानंदांना श्री म्हणाले, बुवा ही सगळी मंडळी मला समर्थाचा अवतार व्हावं. मुद्दाम मी हे सांगते की समर्थांचा अवतार म्हणतात
त्यांच्यात आणि माझ्यात काय साम्य? ब्रह्मानंदांनी हात जोडले आणि नम्रपणे सांगितले, महाराज, समर्थांचे आणि आपले प्रत्येक गोष्टीत साम्य, फक्त आपल्याला कल्याण तेवढा नाही. ब्रह्मानंदांचं हे मार्मिक उत्तर ऐकून मंडळींना श्री म्हणाले, समर्थ ते समर्थच हो, कोण दुसरा त्यांच्यासारखा होईल, पण हे ब्रह्मानंद बुवा मात्र कल्याण व्हायला लायक आहेत, यात शंका नाही. इतकं छान केलं आणि त्यांनी ब्रह्मानंदाला कल्याण केलेलं आहे. आपल्या मंडळींशी वागताना श्रींची प्रत्येक कृती त्यांना भगवंताकडे नेण्यासाठीच होती. त्यांनी कोणाकडून कशाचीही अपेक्षा केली नाही. विजापूरचे गुरुअप्पा देसाई गोंदवल्याला येऊन श्रींचा अनुग्रह त्यांनी घेतला होता. श्रींची पूजा करून चांदीच्या ताटात 1000 रुपये घालून श्रींच्या पुढे ठेवले होते. आणि गुरुदक्षिणा म्हणून, आज गुरुदही आहे तर गुरुदक्षिणा म्हणून त्यावर पाणी सोडलं. तेव्हा श्रींनी ताटाला नुसता हात लावला आणि ते परत केले. देसाई घेईनात तेव्हा श्रींनी 1 रुपया घेतला, बाकीचे परत केले. कधीही कुणाकडूनही प्रापंचिक वस्तूची कधीही त्यांनी अपेक्षा केली नाही. आणि म्हणून सदाचार पाळून नाम घ्यावं ही एकच गोष्ट. ब्राह्मण ह्या फक्त जातीसाठी, वर्णासाठी नाही, तर जे ब्रह्म जाणण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांनी आता हे कुठलेही विवेक हे आपला सांभाळला पाहिजे. अजून एक छोटीशी गोष्ट सांगायची राहिली आहे, ती मला सांगावीशीच वाटते की विवेक आणि वैराग्य हे किती असू शकतं. तर असंच जनक राजा वसिष्ठांकडे आलेले होते आणि सांगितलं का काय मला आठवत नाही, कदाचित पुनरावृत्ती झाली तर मला क्षमा करा. सत्संग चालू होता आणि त्यावेळेला सगळे ऋषी मुनी साधू येऊन बसलेले होते. तर वसिष्ठांना वाटतं की जनक राजा आला पाहिजे, त्याशिवाय नको सुरू करायला. आणि तेवढ्यात जनक राजा आले. लगेच सत्संग सुरू झाला. पण त्या साधूंमध्ये चर्चा सुरू झाली, बघा हे राजे आहेत म्हणून यांच्यासाठी थांबले, आपल्यासाठी कोणी थांबलं असतं का? बरोबर आहे, राज्यपद ऐश्वर यालाच सगळे हे करतात, मान देतात. बरं, वसिष्ठांना ते आंतरिक काही कळलं नाही किंवा कळलं असेल, पण ते त्यांनी त्यांचा सत्संग सुरू केला, सांगणं सुरू केलं. तेवढ्यात त्यांनी एक मध्येच शब्द बोलले, मला अंतर्ज्ञानानं समजते की राजा तुझा राजवाडा धोक्यात आहे आणि या साधूंच्या तर सगळ्या झोपड्या जळून चालल्यात. जनक राजा इतका एकाग्र होऊन सत्संग ऐकत होता की त्याला काही त्यातलं डोक्यात आलं नाही. आणि साधू मात्र आपापसात कुजबूज करायला लागले नव्हे, ते निघूनच गेले आपल्या झोपड्या बघायला. आणि थोड्या वेळानंतर परत आले. पण तोपर्यंत विचारतात वसिष्ठ, का हो राजे तुम्ही अजून इथेच? अहो म्हणे, तुमच्या या अमृतमय वाणीच्या पुढे हा सत्संग सोडून मला काय दुसरं आठवणार आहे? असा आपल्याला सत्संग, आणि हे खरं विवेक, हा खरा वैराग्य की देहभान हरपून आपण सगळं ऐकत राहायला पाहिजे आणि सगळं करत राहायला पाहिजे. मला जेवढी काही संधी आली आणि मिळाली तेवढे मला म्हणजे मी नाही म्हणत आहे, हे श्रीरामांनी आणि श्री समर्थांनीच आपल्याकडून करून घेतलेलं आहे. तर ही सेवा करण्याची मला संधी मिळाल्याबद्दल मी खरंच आपलाच म्हणते, आपल्या समूहाबद्दल कृतज्ञ राहते. सगळं गोड मानून घेतलं आहे आपण सगळ्यांनी, सगळे मोठ्या संख्येनं हजर राहतात, मला खूप आनंद होतो आहे. आपण शेवटी श्रीराम समर्थांची प्रार्थना म्हणूया आणि वाणीला विराम देते. रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी. वत्सालागी धेनू जैसी, वत्सालागी धेनू जैसी, करी करुणा साऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी. जय रामात्मज तनयावरी करी, जय रामात्मज तनयावरी करी, सुख कर कर साऊली दया करी,
सुख कर कर साऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी. श्रीरामांना आणि श्री समर्थांना ही आजपर्यंतची सेवा पुन्हा एकदा समर्पित करते. आणि आपण सर्वांना तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमुती सलगी करीते. धन्यवाद. योगिताताई कल्याणकरी रामराया घेऊन नाम श्रीराम मी पण खरं कल्याणकरी म्हणणार होते बरं का, पण असू दे, ठीक आहे, म्हणा योगिता ते म्हणा. तुम्ही घ्या ना. नाही म्हणा तुम्ही. हां. नाही तुम्ही घ्या ताई. नाही तुम्ही सुरू करा, मी तुमच्या बरोबर म्हणते. नाही खूप छान आहे म्हणताय तुम्ही, घ्या तुम्हीच. हो नाही, मला पुन्हा ते एखादं कडवं नाही आठवलं तर. आणि मी म्हणते तेव्हा तोपर्यंत तुम्ही घ्या, सुरुवात करा. कल्याण करी राम राया जनहित विवरी कल्याण करी राम राया कोठे जावे काय करावे. ताई हा. सगळं टाळलं तुम्ही, सगळं टाळलं. हा कल्याणकरी सगळी टाळली तुम्ही. बर ठीक आहे. तळमळ तळमळ होतची आहे तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी जनहित विवरी कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले अपराधी जन चुकतची गेले तुझा तूची सावरी जनहित विवरी कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले कठीण त्यावरी कठीण झाले आता न दिसे उरी जनहित विवरी कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे कोठे जावे काय करावे आरंभिली बोहरी जनहित विवरी कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो दास म्हणे आम्ही केले पावलो दयेसी नाही सरी जनहित विवरी कल्याण करी राम राया. कल्याण करी देवराया कल्याण करी राम राया. धन्यवाद. मला तुमच्या मुखाचं ऐकायला आवडलं असतं. श्रीराम श्री श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. जय